Yeah.
प्रणाम विष्णुदेवा. तुम्ही सर्व पालक आहात, परंतु तुम्हाला मी काय सांगावं? इकडे सर्व देव वैभी तुम्ही सैरावैरा बळत आहे, हे मला पावत नाही, म्हणून येणं केलं. नारायण नारायण. नारद मुनी, आपण त्रिकाल झाले असून यावर काहीतरी उपाय सुचवा. नारायण नारायण. म्हणूनच आलो देवी लक्ष्मी मातेवर मी. ज्या वेळेला श्री गणेशाने आराधना करण्याच्या वेळेस तुम्हाला एक दृष्टांत दिला होता, त्याची आठवण करावी म्हणून आलो इथवर. नारायण नारायण. देवी लक्ष्मी आठवा, त्यावेळी काय घटना घडली होती? लक्ष्मी देवी श्री गणेशाचे भक्त स्त्री आहे, त्याची आपण आराधना केल्यास निश्चित प्राप्त होईल. हे देवी सगुण निर्गुण सुखकारक दुःखहारक या गणेशाची आपण उपासना करावी आणि आम्हाला तो मार्ग सांगावा. आपण योग्य उपाय सुचवत आहे. चला आपण श्री गणेशाची आराधना करूया. चला देव हो, देतो मी. नारायण नारायण. बैसुनिया तुम्ही उंदरावरी, बैसुनिया तुम्ही उंदरावरी, भगवंत तुम्ही आज भूमीवरी, भगवंत तुम्ही आज भूमीवरी. बैसुनिया तुम्ही उंदरावरी, बैसुनिया
भगवंत तुम्ही या भूमीवरी भगवंत तुम्ही या भूमीवरी मी
हेतुकार ज्ञान आणि सत्याचा समाचार. श्री गणेश आज सेव्य थोडा धीर करावा अशाने नाही होऊ शकतो त्या देवाने आपल्या त्याला काहीतरी उपाय करायला हवा काहीतरी मोठा अनाथ होऊ शकतो मी काय करते आज यावर मी उपाय करतो येतो तुम्ही ठीक आहे देव गुलाम रे गजाननाच्या आराधना करत असतो.
गजाननाच्या आराधना करत असतो, गजाननाला धावा करत असतो. उद्बुद्ध झालेला येणारे राक्षस आपल्या इतिहास तयार करतो. तो आपल्या महाराजाला आपल्याला घालत असतो, मात्र त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र तो वार गणेशाच्या नामाचा जप करत असतो, गणेशाच्या नामाचा जप करत असतो. पिताजी, आपण असे परंपरा छळ करू नका. श्री गणेश सर्वव्यापी आहे. गणेशाच्या आराधना करत असताना, गणेशाचा जप करत असताना त्या बाळासाठी गणेशाने अवतार घेतला आणि त्या बाळाच्या जपाने राहू नका, बाळाच्या रक्षणासाठी राहू नका. त्याने तुला करवण्याचा देव गणेशाच्या आराधना करू नका, देव गणेशाच्या आराधना करू नका. मात्र गणेशाला आपल्या भक्तासाठी आपलं वार हृदयासहित, आपले वार उष्टासहित तो वार आपल्या भक्ताच्या भेटीला आला, आपल्या भक्ताच्या भेटीला आला. रसिक हो, रक्त उपासक शाहीर इतर सचिव सावध यांच्या संकल्पनेतून निघालेला हा गड आणि सुंदर विनय बने यांच्या निधीतून सादर होतोय पुन्हा गणेशांच्या अशा प्रकारे ज्ञानाने वैद्याचा वध करण्यासाठी गणेशाने पूर्णाचा अवतार घेऊन प्रकट झाला. आपल्या भक्ताचं रक्षण केलं. उन्मत्त झालेला तो दादानी लक्ष्य, उन्मत्त झालेला तो दादानी लक्ष्य, त्याचा ओढ त्याचा मरण वेगळं आहे. रसिक हो, आपल्या समोर इतर लेखक शाहीर प्रतीक सावंत आणि लेखक विनय बने यांच्या नेतृत्वात सादर होतोय गणेशाचा पूर्ण अवतार, गणेशाचा पूर्ण अवतार. अर्थात ज्ञानाने लक्ष